असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा, अनन्यास रक्षितसे चाप पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. आता ह्याचा अर्थ खरं तर खूप सोपा आहे बरं का. आपल्या अंतरी जो भाव असतो ना, तेच आपल्याला जगात दिसतं. अगदी रोजचं उदाहरण बघू. जर आपण मनात ठरवलं की आपली मुलं ऐकणारच नाहीत, तर आपला बोलण्याचा सूरसुद्धा तसाच येतो आणि मूल खरंच आपल्यापासून दूर जायला लागतं. जर आपल्या मनात आलं की ऑफिसमध्ये माझं काहीच नाही, मला कोणी भावच देत नाही, असं जर का आपल्या मनामध्ये होत असेल किंवा हा भाव जर का आपण घेऊन ऑफिसमध्ये गेलो, तर आपले डिसिजनसुद्धा तसेच होतात आणि परिणामही. नात्यात जर तो मला समजतच नाही, मला कोणी समजूनच घेत नाही, असा भाव जर का मनामध्ये आला, तर संवाद खुंटून जातो. म्हणजेच आपली भावना आधी बदलली तर जग नक्की बदलू शकतं. हा श्लोक हेच सांगतो की आपली अंतर्गत अस्वस्थता किंवा आपली अंतर्गत अवस्था हाच आपल्या आयुष्याचा पाया आहे. मग आजच स्वतःला प्रश्न विचारा, मी आज कोणत्या भावनेतून जगलो? तो भाव मला कुठे घेऊन जातोय? भाव बदलले की परिणाम नक्की बदलतात. जय जय रघुवीर समर्थ.